एमआयडीसीतील कंपनीत रात्र पाहिला असलेल्या कामगारानेच आग लावण्याची घटना सुपा एमआयडीसीत पळवे खुर्द गावच्या शिवारात असलेल्या व्यंकटेश पॉलिकोर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत घडली। या भीषण आगीत कंपनीतील शेड आणि साहित्य असे 8,85,00,000चे नुकसान झाले। याबाबत कंपनीचे प्लांट हेड हरिद्वार नंदलाल प्रसाद राहणार शिरूर जिल्हा पुणे यांनी सुपा पोलीस ठाण्यात शुक्रवारी 26 एप्रिलला सायंकाळी फिर्याद दिली। आगीची ही घटना 21 एप्रिल रोजी पहाटे 1च्या सुमारास घडली। आगीत कंपनीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने कंपनी व्यवस्थापनाने या घटनेची सखोल चौकशी केली। आग लागण्यामधील कारणाचा शोध घेतल्यावर त्या दिवशी रात्र पाहिला असलेला कामगार विशाल भाऊसाहेब गायकवाड राहणार जातेगाव तालुका पारनेर यांनी आग लावल्याचे समोर आले। त्यामुळे कंपनीचे प्लांट हेड हरिद्वार प्रसाद यांनी सुपा पोलीस ठाण्यात कामगार विशाल गायकवाड याच्या विरोधात फिर्याद दिली। या फिर्यादीवरून पोलिसांनी त्याच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम 336, 426, 435, 436 प्रमाणे गुन्हा दाखल केला। बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।